राधे राधे, मी डॉक्टर स्नेहल. कधी तुमच्या हे लक्षात आलंय की आपलं शरीर आपल्याला सतत काहीतरी सांगत असतं, पण आपण नेहमी याकडे दुर्लक्ष करतो. सतत चिडचिड होणं, वजन वाढणं, झोप न लागणं, थकवा जाणवणं, या सर्व गोष्टी आपण बोलतो की सामान्य आहे, सर्वांसोबतच घडतात. पण नाही, हे हार्मोनल असंतुलित असण्याचं पहिलं लक्षण आहे. आणि जेव्हा आपण या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आपलं शरीर हळूहळू आतून बिघडायला लागतं. मग थायरॉइड वाढणं, पीसीओडी, पाळी बिघडणं, अचानक वजन वाढणं, इन्शुलिन रेझिस्टन्स, आणि मग त्यानंतर हळूहळू केस, त्वचा, झोप हे सर्वांवरती त्याचा परिणाम दिसायला लागतो. हॉर्मोनल बॅलन्स म्हणजे केवळ तुमच्या पाळीचं नियमित असणं असं नाही आहे, तर ते तुमचं ऊर्जा, मनःस्थिती आणि भविष्याच्या आरोग्याचा एक सुंदर पायाही आहे. म्हणून जेव्हा शरीर सांगतं की काहीतरी बरोबर नाही आहे, तेव्हा ऐका, उशीर होऊ देऊ नका. कारण हार्मोन्स बिघडले तर तुमचं संपूर्ण जीवनच असंतुलित होऊ शकतं. आता हे हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करू शकता? तर पहिले, दररोज 7 ते 8 तास झोप घ्या, कारण झोपेतच हे सर्व हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट होतात. साखर आणि प्रोसेस्ड फूड बंद करा, म्हणजे इन्सुलिन आणि इस्ट्रोजन संतुलित राहतात. दररोज आणि व्यवस्थित व्यायाम करा, म्हणजे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं. मॅग्नेशियम, ओमेगा 3, झिंक, B6 यांचा आहारामध्ये भरपूर प्रमाणात समावेश करा. तर ध्यानयोग आणि डीप ब्रिदिंग यामुळे तुमचं कॉर्टिसोल लेवल कमी होण्यास मदत होते आणि मनःशांतीसाठीही याचा भरपूर उपयोग होतो. आज सर्वांचा अर्थ असा आहे की हार्मोनल संतुलन म्हणजे केवळ औषध नाही, तर ती एक जीवनशैलीही आहे.